दीप अमावस्येच्या अनुषंगानं गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंद असलेल्या अवैध मद्य पदार्थाविरोधात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदी पुलाजवळ एका आयशर ट्रकमधून परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार विभागानं सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। रमेश कुमार बिश्नोई असं विभागानं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मद्याचे 1588 बॉक्स, एक मोबाईल, आयशर ट्रक असं एकूण 2,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे निरीक्षक आर.जे. पाटील करतात। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अधीक्षक डॉक्टर विठ्ठल भोकन, उपाधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.जे. पाटील, दुय्यम निरीक्षक धीरज जाधव, पी.पी. वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.के. शिंदे यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।